21 जून 2022 ला घडलेल्या पक्षफुटीच्या वेळी राजकीय पक्षातलं बहुमत ठाकरेंकडेच. आयोगानं हे लक्षात न घेता निकाल दिला. कपिल सिब्बलांचा युक्तिवाद. आयोगाने अधिकारांचा गैरवापर करत निकाल दिल्याचा युक्तिवाद. नीट परीक्षा विद्यार्थी आंदोलनावरती उत्तर द्यायला शहा तयार. पावसाळी अधिवेशनात प्रथमच माध्यमांसमोर. शहांच्या भाषणात रस नाही, राजीनामाच द्या, राहुल गांधींची आक्रमक मागणी. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी खासदार संजय राऊतांनी बैठक घेतली. नरेश म्हस्केंचा दावा. तर रश्मी ठाकरे उद्धव ठाकरेंविषयी राऊतांनी अपशब्द वापरले असाही म्हस्केंचा आरोप. एकनाथ शिंदेंविरोधात सर्वाधिक तक्रारी खासदार नरेश म्हस्केंच्या. त्यांच्या तक्रारीची पत्रेही आहेत. संजय राऊतांचा दावा. तर पत्र दाखवा, मी राजीनामा देईन, नाहीतर तुम्हाला द्यावा लागेल, म्हस्केंचं आव्हान. पालघरमध्ये 19 वर्षांच्या तरुणीवरती सामूहिक बलात्कार प्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींना अटक. 2 फरार आरोपींचा शोध सुरू. मित्रासोबत जात असताना आरोपींनी केला होता अत्याचार. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 21 ऑगस्टला सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य मोर्चा. जयंत पाटील, राजू शेट्टींची घोषणा. न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही, रस्त्यावरती लढाई लढणार, शेट्टींचा एल्गार.